हिवाळ्याची चाहूल नुकतीच लागलेली आहे आणि थंडीला सुरुवात झालेली आहे। अशात निसर्गप्रेमी जे आहेत आता ते फुलांची मागणी जास्त करताना दिसून येत आहे। आपण सध्या भंडारा येथील एका फुलाच्या नर्सरीमध्ये आहोत आणि विविध रंगाची विविध फुलं जी आहेत, गुलाबाची असो, चाफा असो, रोपं देखील मोठ्या प्रमाणात विकत घेतले जात आहेत। फुलाचे हे नर्सरी चालवणारे व्यवस्थापक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। त्याला काय सांगाल, कशा प्रकारचे फुलं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतात? माझ्याकडे सर्वात मोठ्या प्रमाणात गुलाब आणि प्लांट वगैरे पण असतो, काही फुलझाडं पण असतात, शेवंती वगैरे, शेवंती, मोगरा, जाई, चमेली वगैरे पण असतात आणि सीजनल प्लांट पण असतात जे थंडीमध्ये दिसते राहतात ते पण असतात। कोणत्या सीजनमध्ये तुम्हाला फुलांच्या रोपांची मागणी असते? हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हे दोन सीजन सगळ्यात जास्त मागणी। कशा प्रकारची फुलं नागरिक मागणी करतात आणि म्हणजे कोणत्या प्रकारची फुलं जे आहेत जास्त मागणी आहे त्याला? सगळ्यात जास्त गुलाब आणि शेवंती यांची सर्वात जास्त मागणी आहे आणि ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची पण मागणी आहे। जसं एरिका पाम झालं, पीस लिली झालं, स्नेक प्लॅन्ट झालं, यांची सर्वात जास्त काय कोणते इंडोअर आउटडोअर कोणत्या प्रकारे रोपं जे आहेत जास्त नागरिक मागणी करतात? दोन्ही नागरिक मागणी करतात। ज्यांच्याकडे जागा नसतं ते इंडोर वगैरे लावतात आणि बाहेरची पण इंडोर आउटडोअरची मागणी असते। आपण किती दिवसापासून हे फुलाची नर्सरी इथे चालवता आणि कसा आपल्याला स्कोप कसा मिळतो? इथं स्कोप वगैरे चांगला आहे आणि इथं 10 वर्षापासून आपण चालतो। नक्कीच फुलांचा जो आहे हा सीझन आता सुरू झालेला आहे। हिवाळ्याची चाहूल लागली आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत फुलांचे रोपं नागरिक आपापल्या घरी घेऊन जाऊन एक निसर्गरम्य वातावरण तयार करताना पाहायला मिळतात। अशात आता मोठ्या प्रमाणात इंडोअर आणि आउटडोअर दोन्ही फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे, असे स्वतः इथे नर्सरीचे जे आहेत संचालक सांगले। रुपेश सपाटे, TVNine मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।